हाय एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. माझ्या ताईंनो, अजून तरी तुम्ही जर माझ्या प्रोडक्टला घेतलेलं नाही आहे किंवा ट्राय केलेलं नसेल आणि अजून जर तुम्ही वाट बघत असाल की आम्हाला नाही अजून रिन्यू बघायची आहे, कोणाला रिझल्ट आलं आहे की नाही, तर ताईंनी जे रिन्यूचे शॉर्ट सोडले आहेत ते नक्कीच तुम्ही फुल्ली वॉच करा आणि त्यांचा आफ्टर बिफोर फेस कसा आहे, कसा दिसतो, कसा होता आणि आता कसा झाला आहे तो नक्की बघा आणि नक्की तुम्ही ताईची प्रोडक्ट ट्राय करा. जिथपर्यंत तुम्ही माझे प्रोडक्ट ट्राय करणार नाही तिथपर्यंत तुम्हाला बिलकुल समजणार नाही की खरंच ताईची प्रोडक्ट किती चांगले आहेत आणि खरंच ताईचे प्रोडक्टने रिझल्ट आहेत की नाही. माझ्या माऊलींनो, आपल्या प्रोडक्टमध्ये केमिकल्स नाही आहे. केमिकल्स लावल्याने आपल्याला त्रास होतो. केमिकलचे प्रोडक्ट असतात ते आपल्यासाठी खूप म्हणजे बोलतात ना, भयानक असतात. आपल्या स्किनला पूर्ण जळवून टाकतात, डॅमेज करतात आणि स्किनला अशी मोठे मोठे आजार देतात आणि ती स्किन एकदा काही खराब झाली, डॅमेज झाली की पुन्हा ती स्किन रिपेअरसुद्धा होत नाही. पण आयुर्वेदिक प्रोडक्टने असं काहीच होत नाही. याच्याने खूप छान तुम्हाला चांगला रिझल्टच येतो आणि ह्याच्याने तुम्हाला आजारसुद्धा होत नाही, कुठलेच रिॲक्शन होत नाही, काही साईड इफेक्ट होत नाही. म्हणून मी जास्तीत जास्त तुम्हाला सांगत असते की आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरा. माझे वापरा किंवा कुठूनही वापरा, पण आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरा. आयुर्वेदिक प्रोडक्टने तुम्ही स्वस्त राहाल, मस्त राहाल आणि निरोगी राहाल. आणि केमिकल्स प्रोडक्टने थोडेच दिवस तुम्ही चांगले दिसाल आणि पुन्हा रूपी तुम्ही आहात तिथेच येऊन पडाल आणि तुमची स्किन पूर्ण 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 डॅमेज होऊन जाणार. म्हणून ज्यांना पण माझं बोलणं पटते, ज्यांना पण माझे विचार पटतात, ज्यांना पण ताईवर भरोसा जातो, विश्वास जातो, नक्कीच तुम्ही आपल्या लाईव्हला एकदा भेट द्या. आणि जर तुमच्या मनात किंतु परंतु काही प्रश्न असतील, स्किनविषयी काही माहिती हवी असेल किंवा तुमच्या फेसवर खूप सारे काही प्रॉब्लेम असतील आणि आत्तापर्यंत तुम्हाला व्यवस्थित कोणी माहिती शेअर केली नसेल आणि जर खरंच तुम्ही इच्छुक आहात की आपण ताईला विचारूया आणि जर ताईने आपल्याला व्यवस्थित माहिती दिली तर आपण ताईचे प्रोडक्ट घेऊया तरी चालेल, मॉस्ट वेलकम. आणि नाही प्रोडक्ट घेतले, फक्त तुम्हाला माझ्याकडनं माहिती घ्यायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही माझ्या लाईव्हला आले आणि मला विचारलं तरीही चालेल, तरीही तुमचं मॉस्ट वेलकम आहे. प्लीज प्लीज प्लीज, जर खरंच तुम्हाला चेहऱ्याच्या बाबतीमध्ये खरंच नॉलेज झिरो आहे आणि खूप काही छान चांगल्या टिप्स तुम्हाला शिकायच्या आहेत किंवा ताई तुमच्यासारखं आम्हालाही काहीतरी चांगलं छान शिकवा, जेणेकरून तुमच्यासारखं आम्ही आमचं स्वतःचं काही करू शकतो, आम्हालाही पुढे काहीतरी ते बेनिफिट होऊ शकतात, तर त्याच्यासाठीही ताई तुम्हाला बोलते वेलकम आहे तुमचं. या तुम्ही ताईशी जुडा, ताई तुम्हाला फुल्ली सपोर्ट करणार. पण त्याच्यासाठी तुम्हालाही ताईला सपोर्ट करायचं आहे. सर्वात प्रथम ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा, डबल टॅप करून लाईक करा आणि या लाईव्हला या, ताईशी ओळख करा, हाय हॅलो करा, ताईशी व्यवस्थित परिचय द्या, परिचय घ्या आणि नंतर तुम्ही नक्कीच मला सांगा की ताई आम्हालाही काहीतरी करायचं आहे, आम्हालाही सहकार्य करा, आम्हालाही सपोर्ट करा. मी तुम्हाला प्रॉमिस करते, स्वामींना स्मरून मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी खूप छान तुम्हाला सहकार्य करेल, सपोर्ट करेल आणि माझ्या प्रत्येक माऊलीला तिच्या आयुष्यात, तिच्या वाटचालीमध्ये पुढे जाण्यासाठी सपोर्ट करणार आणि खूप छान छान तुम्हाला टिप्स देणार. त्याच्यासोबत जर तुम्हाला ताईकडले प्रोडक्ट घेऊन स्वतःसाठी दोन पैसे सोडवायचे आहेत, परिवारासाठी माझ्याकडनं प्रोडक्ट घेऊन जरी तुम्हाला सेल करायचे असतील तरी पण तुमचं वेलकम आहे. या ताईशी जुळा, ताईच्याकडनं प्रोडक्ट घ्या आणि स्वतःची दोन पैसे सोडवायला स्टार्ट करा. दुसऱ्यावर डिपेंड राहण्यापेक्षा स्वतःचं भवितव्य काहीतरी घडवा आणि तुम्ही प्रूव्ह करा की यस मी पण काहीतरी करू शकते, माझ्यात पण काहीतरी टॅलेंट आहे. फक्त आपल्याला आपल्यातलं टॅलेंट ओळखता आलं पाहिजे. आपल्यामध्ये पण खूप सारे काही चांगले गुण असतात, पण आपण त्याचा उपयोग करत नाही. आपण लोकांचा विचार करतो, लोकांना घाबरतो, ती काय म्हणेल, ही काय म्हणेल, हिने बघितलं तर तिने बघितलं, पण त्यांच्यामुळे आपली प्रगती आपण का थांबवायची? का माझ्या ताईंनो, का आपण दुसऱ्यांची गुलामी करायची? स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, स्वतःसाठी जगा, आपल्या परिवारासाठी जगा, लोकांचा विचार करू नका. जेव्हा आपण उपाशी राहतो किंवा आपल्यावर आपदा प्रसंग काही संकट येतात तेव्हा लोक आपल्याला सहकार्य करत नाही, लोक आपल्याला सपोर्ट करत नाही, लोक कसल्याच याच्यामध्ये आपल्याला मदत करत नाही. मग आपली तयारी आपणच करायला पाहिजे ना माझ्या माऊलींनो. कधी आपल्यावर प्रसंग येऊ नये किंवा आपल्या परिवारावर कधी असे प्रसंग आले तर त्याला आपल्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला काहीतरी हवं आपल्याकडे, ते स्वतःसाठी तुम्ही ते निर्माण करा. हीच माझी हमफुली माझ्या सगळ्या माऊलींना रिक्वेस्ट आहे.
प्लीज 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 जर ताईची पीच आवडली असेल, ताईचं बोलणं पटत असेल, समजत असेल तर नक्कीच ताईला सहकार्य करा. ताईच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वात प्रथम तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान कमेंट करा. आणखी कुठली माहिती तुम्हाला माझ्याकडनं घ्यायला आवडेल, कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती हवी ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की प्रयत्न करेल की मी चांगल्यात चांगला बेस्ट तुमच्यासाठी काहीतरी व्हिडिओ बनवत राहू आणि माझ्या बहिणींना, माझ्या ताईंना, माझ्या सखींना काहीतरी चांगलं चांगलं शिकवत राहू. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझ्या सगळ्या माऊलींनी स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा. बाय बाय.